मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी आता फक्त शेवटचे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. तुम्ही जर ई-के-वाय-सी केली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे आणि के-वाय-सी केली असेल तर त्याचे स्टेटस कसे चेक करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबत जर ई-के-वाय-सी कशी करायची त्याची ए टू झेड लाईव्ह प्रोसेस पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. मी या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही ते ऑप्शन्स पाहू शकता. ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवत असताना काही पर्याय चुकले असतील तर तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता किंवा ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नसतील आणि ज्यांनी अजूनही अद्याप ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही त्यांनी येथे क्लिक करावे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थी महिलेचा जो 12 अंकी आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा कोड देण्यात आलेला आहे. कॅप्चा कोड तुम्हाला जशास तसा टाकायचा आहे. त्यानंतर खालती पाहू शकता आधार प्रमाणीकरणासाठी संमती. त्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करा आणि ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर इथे वॉर्निंग देण्यात आली आहे. या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे या लाभार्थी महिलेची आता ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यांना परत आता ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही किंवा इथे कुठलेही ऑप्शन आता त्यांना ई-के-वाय-सी करण्यासाठी देण्यात आलेले आहे. तर आता ज्यांनी ई-के-वाय-सी केली नाही त्यांच्यासाठी ई-के-वाय-सी कशी करायची त्याची आपण लाईव्ह प्रोसेस पाहणार आहोत. आता ज्या महिलांनी अद्याप त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही त्यांनी परत याच ऑप्शनवरती यायचं आहे. या ऑप्शनवरती आल्यानंतर सर्वात प्रथम लाभार्थी महिला जी आहे तिने तिचा 12 अंकी आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. 12 अंकी आधार क्रमांक टाकल्यानंतर खालती त्यांना कॅप्चा कोड विचारण्यात आलेला आहे. कॅप्चा कोड इथे जशास तसा टाकायचा आहे. त्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्यांच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक 6 अंकी ओ-टी-पी जाणार आहे. तो 6 अंकी ओ-टी-पी इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता तर मित्रांनो इथे अनुक्रमांक 1 मध्ये विचारलेले आहे विवाहित आहात का अविवाहित? विवाहित असाल तर विवाहित आणि अविवाहित असाल तर अविवाहित या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मी विवाहित या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. क्रमांक 2 मध्ये विचारलेले आहे की पती हयात आहे, पतीचे निधन झाले आहे, घटस्फोटित आहे. जे ऑप्शन तुमच्यासाठी योग्य आहे ते ऑप्शन तुम्हाला इथून निवडायचं आहे. तर मी इथे पती हयात आहे हे ऑप्शन निवडलेलं आहे आणि त्यानंतर आता तुम्ही इथे पुढे पाहू शकता पती हयात आहे या ऑप्शनवरती निवडल्यानंतर आता इथे पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. पतीचा इथे 12 अंकी आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला खालती कॅप्चा कोड विचारलेला आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती आणि त्यानंतर खालती तुम्हाला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. लाभार्थी महिलेच्या पतीचा जो आधार नंबर आहे त्याच्याशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक 6 अंकी ओ-टी-पी गेलेला आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खालती विचारलेला आहे. पतीचे नाव, पतीचं नाव देण्यात आलेलं आहे इंग्लिशमध्ये. त्यानंतर इथे जात प्रवर्ग देण्यात आलेला आहे. जात प्रवर्ग तुम्हाला योग्य जो जात प्रवर्ग आहे तो या लिस्टमधून निवडायचा आहे. त्यानंतर खालती 2 प्रश्न विचारलेले आहे. तर प्रश्न कुठले विचारलेले आहेत? माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी म्हणून सहकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत. असतील तर आहे, नसतील तर नाही. मित्रांनो, गेल्या वेळेस यामध्ये आहे हे ऑप्शन देण्यात आलं होतं. तर नसतील तर तुम्हाला आता नाही हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर बी मध्ये पाहू शकता माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. घेत असतील तर हो करा म्हणजे आहे निवडायचे, नसतील तर नाही हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला दोन्ही पण ऑप्शनवरती नाही हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एक बॉक्स देण्यात आलेला चौकोनी उपरोक्त अनुक्रमांक अ व ब मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र आहे. या बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचे आणि त्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आता तुमची जी के-वाय-सी आहे ती पूर्ण झालेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता सक्सेस तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. अशा प्रकारे तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण करू शकता. तर मित्रांनो, ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाही त्यांनी त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे
आणि त्यांचे वडील किंवा पती हयात नसल्याबाबतचं जे मृत्यू प्रमाणपत्र आहे, ते त्यांना अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबरच्या अगोदर जमा करायचे आहे. आणि ज्या महिला घटस्फोटित आहे, त्यांना जे न्यायालयाकडून प्रमाणपत्र मिळालेले आहे किंवा न्यायालयाकडून जे डॉक्युमेंट्स मिळालेले आहे, ते अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायचे आहेत. तर लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल, तर या व्हिडिओसाठी एक लाईक आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.